लक्ष भावाले दोन संघांदरम्यान पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाज आपण बघितलं तर हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. जर बघितलं तर 3 चेंडू स्पेस केलेले आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. स्ट्राईकला फलंदाज. स्लोकिंगवरचा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक बीट झालेला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा गेला आहे. चेंडू मात्र सीमारेच्या पलीकडे जाईल. या इनिंग्स मधला हा पहिला दर्जेदार चौकार. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र टॉच हरल्यानंतर बॅटिंग करावी लागले. ते भावाले या संघाला 13 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हेमंत म्हात्रेंनी 13 धावा खर्च केल्या पहिल्या P1च्या षटकानंतर. त्याच्यानंतर दुसरा गोलंदाज असेल राम म्हात्रे. कल्याण विभागातील एक दादा संघ आहे गौरीपाडा, ज्याची मात्र अनेक त्याच्या नावावर पारितोषिक आपण पाहत असतो. या डोंबिवली युगामध्ये जाऊन त्यांनी मात्र आपल्या नावाची छाप सोडली. आज मात्र या सांगोडे गावामध्ये दाखल झालेला आहे. या सांगोडेकर चषक 2022 मध्ये. तर रवी येतोय, माफ करा, रवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल राईट आमोर विकेटने पहिला बॉल इथे मात्र पंचांकडे अपील केली होती. थोडीशी मात्र डॉट बॉल थोडासा उचले घेतोय चेंडू. यष्टिरक्षक आपली चोख भूमिका निभावताना पहिला डॉट बॉल रवी म्हात्रे. त्याचप्रमाणे हेमंत म्हात्रे दोघे सख्खे बंधू आहेत या संघामध्ये आणि दोन्ही या बंधूंनी अनेक या टेनिस क्रिकेटच्या इतिहास पटलावर त्याने आपलं मात्र नाव कोरलेलं आहे. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल इथे मात्र हुक केलेला आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा क्षेत्ररक्षकाला होता, मात्र त्याच्या शरीराला चेंडू स्पर्श होऊन सीमारेच्या पलीकडे जाईल. या मिळते बॉलवरती दर्जेदार 4 धावा. या चुका मात्र कुठेतरी मागत पडू शकतात शेवटच्या क्षणाला या गौरीपाडा संघाला. कारण समोर संघ भावाले बी संघ आहे. आपण जर बघितलं तर भिवंडी तालुक्यातील एक दादा संघ अनेक त्यांनी मात्र पारितोषिके जिंकलेले आहे आणि आज मात्र या सांगोडीकर चषकामध्ये त्यांचं मात्र खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे. आजच्या दिवसात तिसरी लढत आहे. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली लाईन आहे. पंचांकडे मागणी केली जाते वाईटची, परंतु पंच उभे आहेत तिथे. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाले. भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, अचूकता टप्प्यावरती रवी म्हात्रेकडे आणि त्या प्रकारे मात्र त्या गोलंदाजी केली जातोय. डॉट बॉल येते. 4 धावा मिळाल्यानंतर कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षकाची त्याला साथ लाभली नाही. गौरीपाडा संघाला झेल सोडला गेला तिथे डीप मिड विकेटला आणि तिथे मात्र 4 धावा मिळाल्या त्या भावाले संघाला. धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती 17.
कोणत्या संघासाठी ते मात्र खतरा असेल हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अतिशय सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हरी, फेकून दिलेल्या चेंडूला आकाशाला गवस निघाला, संघर्षमय षटकार. योगेशने 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले योगेशच्या बॅटमधून. त्याच्यानंतर मात्र निखिल सुद्धा त्याला खूप चांगली साथ देतो. 1 षटकार आणि 1 चौकार मात्र आपल्याला, कारण निखिलला मात्र जीवनदान दिलेलं आहे, त्यावेळेस मात्र त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र निखिलने घेतलेला आहे. शॉर्ट थर्मनला 1 धाव मात्र मिळेल भावाले टीमला. चोवीस धावा. दुसरा षटक मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये आपण जर बघितलं 13 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करतोय रवी म्हात्रे. सॉरी 11 धावा खर्च केल्यात, 24 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. दुसरा पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय, अंतिम चेंडू असेल या षटकातील. राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरच्या अपील, पंचांनी अपील इथं मात्र उचलून धरलेला आहे आणि पहिला विकेटचा पतन होईल. भाववाले संघाला लागणारा पहिला धक्का. या ट्रॉफीसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. लढाई असेल ती मात्र अस्तित्वाची. या दोन्ही संघांमध्ये संघर्ष आणि घनघोर युद्ध मात्र या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बलाढ्य संघ आहेत, एक भिवंडी विभागातील आणि कल्याण विभागातील गौरीपाडा संघ. त्या संघाला मात्र आपण विसरून चालणार नाही. अनेक त्यांच्या नावावर मात्र इतिहास आहेत. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला होता, तेवढा चांगला सन्मान दिलाय. इथे मात्र निखिलने त्याला जीवनदान दिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना निखिलच्या बॅटमधून अजून एक धमाका चौकार.
ची खेळी संपुष्टात लागणार हा भावाले संघाला धक्का क्रमांक दुसरा. केलेला आहे राम म्हात्रेने, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, प्रोटेक्शन शेल आणि व्हेरिएशन खूप चांगलं आहे गोलंदाजीमध्ये. ते मात्र पन्नाला लावताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरीपाडा संघाकडनं मात्र गोलंदाजी करत असताना राम म्हात्रेच्या माध्यमातून दुसरा गडी बाद झालेला आहे. तो भावाले टीमचा धावसंख्या आपण जर बघितली तर 31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज दाखल झालेला आहे अमोल केने. राऊंड द विकेटने इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅक फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या वाजवी केल्यानंतर मात्र धाव फलकावरती लावली जाते. ती प्रथम बॅटिंग करत असताना 31 या आकड्यावरती 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम इथे राम म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्याने एक महत्वाचा मोहरा टिपला जाते. अशा प्रकारे 3 षटक समाप्त झालेले आहे आणि मैदानावरती मात्र ड्रिंक ब्रेक जातोय. आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि संधी देऊया DJ पवन पाटील यांना. धन्यवाद. षटकामध्ये रवी म्हात्रेने 11 धावा खर्च केल्याने राम म्हात्रेने खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च करून एक गडी बाद केला आणि चौथ्या षटकासाठी इन्व्हाइट केले ते गोलंदाज मात्र मयूरला. जय हनुमान क्रिकेट संघ गौरीपाडा मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करतोय. आतापर्यंत 31 धावा कुठून काढलेल्या आहेत. एक चांगले सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने, पहिलाच बॉल राऊंड द विकेटने भन्नाट वेगाने हा टाकलेला चेंडू खाली ठेवण्याचं काम मात्र मयूरने केला जातोय आणि मात्र डॉट बॉल येतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय निखिल आणि नॉन स्ट्राईकला मात्र अमोल केनेला. दोघे सक्के बंद आहेत आणि मैदानावरती मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहावा लागेल आणि इथे मात्र खूप चांगला जेल टिपला जातोय.
जास्त वेळ घेऊ नका. चौथा षटक मार्गस्थायी धावसंख्या धाफुलकरती लावली जाते ती आपण बघितलं तर 31. म्हणून आतापर्यंत 2 चेंडू स्पेस केले. पहिला डॉट बॉल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट इथे मात्र कॅरी केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर बघितली तर चौथ्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर गौरीपाडा या संघाकडनं 3 षटकांमध्ये 31 धावा आपण बघितल्या. पहिल्या P1च्या षटकामध्ये हेमंतने 13 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर रवी म्हात्रेने 11 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये राम म्हात्रेने 7 धावा खर्च करून एक गडी बाद गेला. आणि चौथा षटक जर बघितलं तर मयूरने आतापर्यंत 2 चेंडू स्पेस केलेला आणि कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाही. एक गडी बाद केलेला आहे. स्ट्राईक एंडला मात्र अमोलला पाहू शकता आणि नॉन स्ट्राईक एंडला वेदांत. निखिलने 17 धावा इथे मात्र जो आपला काम होता तो मात्र पुरेपूर करून ढगोच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशने 11 धावांचा योगदान दिला. त्यानंतर सूरज कुठेतरी मात्र निराशजनक असेल 2 धावाचं योगदान त्यांनी दिलं. पुढचा बॉल इथे मात्र ऑफस्टंपला पिचिंग केला आहे. पंचांनी हा चेंडू मात्र घोषित केलेला आहे. स्क्वेअर चेंडू असेल, अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या मात्र धाव फलकावरती वेगाने सरकेल ती म्हणजेच 32. खराब दिशाहीन गोलंदाजी म्हणाले. 2 चेंडू खूप चांगले फेकले होते मयूरने. दिशेवरती नियंत्रण राहिला नाही. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. पंचच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावताय चेंडू मागे. मात्र विजय होईल तो चेंडूचा आणि मिळते त्या भावाले संघाला या 4 धावा. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढला 4 धावांसाठी. आउटफील्ड तेज होती. राम मात्रे मात्र चेंडू मागे धावत होता. मात्र विजय शेवटी चेंडूचा झाला. 4 धावा मिळाल्या भावाले संघाला. पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत खूप दूरवरनं वेगाने आलेला आहे बॉल वरती. मात्र एकच धाव मिळेल ती भावाले संघाला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोर कार्ड ते म्हणजेच 37. आता मात्र स्ट्राईकला असेल वेदांत. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा श्री गणेशा अकाउंट ओपन केलेला नाही वेदांतने. पहिला बॉल स्पेस करेल. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र लाईन खूप चांगले आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा. थोडासा शांत क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये. ते मात्र करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख गोलंदाजी. अशा प्रकारे मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती लावली जाते ते म्हणजेच 37. प्रथम बॅटिंग करत असताना भावाले या संघाची. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतली तिसरी लढत आहे. गौरीपाडा विरुद्ध भावाले. त्याच्यानंतर अंतिम मॅच असेल भूमी 11 मांडा विरुद्ध जय नारायण देव प्रतिष्ठान वडवली. या 2 संघ दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच टॉच बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. मांडा टीमचे कॅप्टन आणि वडवली या संघाचे कॅप्टन पण लगेच यायचं आहे. जाऊ मॅच कडे. गोलंदाज सज्ज झालाय राम म्हात्रे. पहिलाच बॉल खूप वेगाने हा इथं मात्र रिलीज केला होता चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली जातोय पॉईंटच्या दिशेने. तिथे मात्र चुका करतायत गौरीपाडा संघाकडनं आणि मात्र 4 धावा मिळतील त्या जय बजरंग भावाली संघाला.
आपल्याला बाहेर काढतील. या चुका करणं खूप मात्र हानिकारक असेल प्रत्येक संघासाठी. तिथे मात्र चेंडू अडवला गेला असता, मात्र 4 धावा इथे मित्र मिळाल्या त्या अमोल या फलंदाजाला. स्ट्राईक एंडला अमोल आहे, नष्ट केला मात्र वेदांत. धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवरती 41. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने राम म्हात्रे. इथे मात्र क्लीन बॉल, खूप वेगाने टाकलेला हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केले जातात. दांडी गोल अमोल केनीची इथे केली संपुष्टात लागणार हा भावाले संघाला धक्का. होतोय भावाले संघाचा दांडी गोल केली फलंदाज अमोल केनीची, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याला मात्र रोखण्याचं काम राम म्हात्रेने केलेलं आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगला आहे आणि भन्नाट वेगाने त्याचं चेंडू मात्र आपल्याला रिलीज झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या फलंदाजाची इथे दांडी गुल केली जाते. फलंदाज बाद होईल सुजित. काढून लावले जातात. 4 षटकांमध्ये 37 धावा होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला राम म्हात्रेच्या या गोलंदाजीवरती. त्यांनी मात्र 2 चेंडूंवरती 2 ते मोठे आदरे दिलेले आहेत भावाली संघाला. आणि मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे तो जोगेंद्र भालेकर. स्ट्राईक एंडला असेल, न स्ट्राईक एंडला मात्र वेदांतने अजूनपर्यंत मात्र आपला अकाउंट ओपन केलेला नाही. 3 चेंडू या इनिंग्स मधले मात्र बाकी असतील. राम म्हात्रेची आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. तिसरं षटक त्याने हाताळला होता. जर बघितलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच राम म्हात्रेवरती मात्र विश्वास ठेवलाय संघनायकाने आणि त्या राम म्हात्रेला मात्र या शेवटच्या स्लोगिंग ओव्हर षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय. कारण शेवटचं षटक जर म्हटलं राकेश तर खूप स्लोगिंग ओव्हरचा षटक असते, खूप हाणामारीचा षटक असते, खूप दबाव असते आणि त्या दबावाखाली मात्र इथे खूप चांगली फलंदाजी केली जाते. जोगेंद्र आल्या मात्र इथे आपला अकाउंट ओपन करतोय. मिळतील मात्र भावाली संघाला 4 धावा. फक्त दिशा दाखवली चेंडूला जोगेंने आणि मात्र आउटफील्ड तेज असल्या कारणाने मात्र 4 धावा मात्र मिळाल्यात त्या भावाली संघाला. तर धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती 45 या आकड्यावरती. अजून 2 चेंडू या षटकातील मात्र शिल्लक असतील राम म्हात्रेचे. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 खूप चांगले चेंडू होते. ते मात्र लेग स्टंपला पिचिंग केला जातोय. चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत, दोन्ही समांतर करतायत. हा चेंडू मात्र स्क्वेअर असेल. इट इज फाईट. अतिरिक्त 1 धाव मिळेल भावाली संघाला. 1 धावाने धावसंख्या मात्र 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल खूप भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू फलंदाजाला सुद्धा मात्र समजला नाही आणि डॉट बॉल मात्र बायच्या रूपाने 1 धाव मिळाली भावाली संघाला. अंतिम चेंडू असेल या इनिंग्स मधला. 47 धावा, 47 रन्स, लॉस्ट ऑफ 5 विकेट्स भावाली टीम. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, तिथे मात्र अडवला जातोय. चेंडूला 1च धाव मात्र मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि फलंदाज बाद होईल भावाली संघाचा. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती लावली जाते ती 48
आणि 49 धावांचं लक्ष्य, एक मापक लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ गौरीपाडा या संघाविरुद्ध. पूर्वार्ध संपला मित्रांनो. उत्तरार्धामध्ये काय असेल रणनीती या दोन्ही संघांची, कारण का 49 धावा इथे मात्र कुठून काढायच्यात गौरीपाडा संघाला, काय रणनीती असेल, काय गेम प्लॅन असेल या दोन्ही संघांमध्ये. ज्यावेळेस उत्तरार्ध चालू होईल त्यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये एक घनघोर युद्ध. तोपर्यंत आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि या पहिल्या फेरीतल्या अंतिम सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला असेल भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच जय नारायण देव प्रतिष्ठान वडवली कोलीवाडा या दोन संघांमध्ये. तर याचा आहे कॅप्टन मांडा संघाचे कॅप्टन आपण याचे, त्याचप्रमाणे वडवली संघाचे कॅप्टन. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण लगेच टॉच करणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मांडा संघाचे कॅप्टन तसेच वडवली संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉससाठी आपण टॉच करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतली अंतिम मॅच असेल ती मांडा विरुद्ध वडवली. 48 धावा मित्रांनो कुठून काढलेल्या भावली संघाने. प्रथम बॅटिंग करत असताना टॉच हारल्यानंतर कुठेतरी मात्र सुरुवात खूप चांगली केली होती. 2 षटकांमध्ये 24 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवरती संघ जाताना आपल्याला पाहायला मिळाला. राम म्हात्रेची गोलंदाजी, तिखट मारा आणि पूर्णपणे फलंदाजीला त्यांनी खिंडार पाडला, उद्ध्वस्त करून टाकले फलंदाजी या राम म्हात्रेने आणि मात्र 48 धावांपर्यंत रोखला या भावाली संघाला. 49 धावा काढायच्यात जय हनुमान क्रिकेट संघ गौरीपाडा संघाला. उत्तरार्ध ज्यावेळी चालू होईल, दुसऱ्या खेळाच्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आपण पुन्हा एकदा माझे साथी समालोचक राकेश पाटील यांचा एक गोड आवाज. धन्यवाद. तर नक्कीच गौरीपाडाच्या माध्यमातून पाहू शकाल आपण सलामीची जोडी. मैदानच्या आतमध्ये सागर आणि त्याच्या जोडीनं हेमंत. तर नक्कीच 48 धावांचं टार्गेट आहे आणि 48 धावांचा पल्ला पार करण्यासाठी सलामीची जोडी गौरीपाडा कल्याणच्या या संघाच्या माध्यमातून सागर त्याच्या जोडीनं हेमंत. स्ट्राईक एंड वरती आहे. 49 धावांचा टार्गेट असेल, माफी असावी. नक्कीच 49 धावांचा टार्गेट आहे. सूरज हा गोलंदाज. पहिला चेंडू समोर हेमंत. यावेळेस पहिला चेंडू सुरेख आहे. वेग पहा चेंडूचा, नक्कीच मी कौतुक करेल. आपल्याला देखील माहिती आहे सूरज केनी सातत्याने आपण चर्चा करत असतो. सूरजची अनेक स्पर्धांमध्ये तो खेळ आहे आणि नुकतीच झाली स्पर्धा भिनार चषकामध्ये नक्कीच 50 कंप्लीट केली होती, परंतु आज कुठेतरी मात्र अपयश प्राप्त झाले. परंतु जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा उजव्या हातानं. यावेळी एक सुरेख फटका पाहतो आपण. चेंडू उडवला हवेमध्ये आहे, प्रयत्न केला जातोय. नक्कीच चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच फलकावरती ऍड होतील. काउंट ओपन झाले संघाचं. 49 धावांचं टार्गेट आहे. 48 धावा फलकावरती जोडले आहेत आणि 49 धावांचं टार्गेट ते मोडण्यासाठी नक्कीच मेहनत करावी लागेल गौरीपाडा संघाला. पहिलाच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज सूरज केनी झाला होता. पहिला चेंडू सुरेख फेकला होता. परफेक्ट लाईन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. काय वेग होता चेंडूचा, परंतु पुन्हा एकदा यावेळेस तीच वेग, तीच गती. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र नक्कीच एसटीच्या दिशेने वळतोय आणि फलंदाजाला मात्र नक्कीच फलंदाज हेमंतला तर चेंडू समजत नाहीये.
सागरला नक्कीच चेंडू समजत नाही. आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायक वरती पहिलं षटक मार्गस्थ सूरज केनेच आहे. टीमची टोटल पाहू शकाल आपण फक्त 2 लागतायत आणि मात्र हेमंतला आपली नक्कीच खेळी संपुष्टात आणावी लागते. प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, पण तो प्रयत्न यश मिळाला नाहीये. पाहिलं आपण तर सागर आणि सागरच्या जोडीने हेमंत आला होता. हेमंत मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला जातोय. न्यू बॅट्समॅन प्रमोट केले मैदानच्या आतमध्ये. मयूर 49 धावांचं टार्गेट आहे. समीकरण आपण कमी म्हणू शकतो, छोटं म्हणू शकतो स्कोर आपण, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर 86 धावांचं लक्ष होतं. वासुनी संघानं उभारलं होतं. पडगा संघाला मात्र बीट करत नक्की सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस डाव्या इष्टीच्या बाजूने चेंडू जातोय. नक्कीच आपण सांगतील हा चेंडू सुरेख आहे. डॉट चेंडू म्हणून नक्कीच सांगता होईल या चेंडूची. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. टीमची टोटल फक्त आणि फक्त 3 धावा, 2 धावा. विचार केला आपण पहिल्या षटकाचा सूरज केनेकडे नक्कीच चांगली कॅपॅसिटी आहे, चांगलं षटक फेकण्याची, आणि ती कॅपॅसिटी नक्कीच इथे दाखवत असताना विचार केला 7 चेंडूंचा तर सुरेख चेंडू फेकला. इथं अनुभव मात्र नक्कीच पणाला लावलाय आणि सिद्ध केलाय या मैदानच्या आतमध्ये. P1चं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेची होती, परंतु तिथे पॉवरफुल गोलंदाजी मात्र सूरज केनेच्या माध्यमातून केली जाते. विचार केला आपण आजच्या दिवसाचा तर सेकंड डे आहे या स्पर्धेचा. पहिलीच मॅच झाली होती जियान स्पोर्ट्स देवरुंग त्याच्या जोडीनं जय सावरदेव किरवली, आणि जियान स्पोर्ट्स देवरुंग संघ नक्कीच विजेतेपद मिळवतोय. त्यानंतर आदित्य स्पोर्ट्स पडगा आणि ओमसाई वासुनी संघामध्ये फाईट झाली होती. ओमसाई वासुनी संघ मात्र सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करतोय. तदनंतर विचार केला तर चालू असला विद्यमान सामना मैदानच्या आतमध्ये गोरीपाडा त्याच्या जोडून जयबजरंग भावाले बी संघ नक्कीच प्रथमतः बॅटिंग करत असताना 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं, आणि ती टार्गेट मोडण्यासाठी मैदानच्या आतमध्ये संघर्षाची फाईट पाहतो आपण. यावेळेस पहिला चेंडू सुरेख आहे. नक्कीच कुठेतरी चुकीचा चेंडू पाहतोय, पण असावी खराब टप्पा साधलाय. चेंडू आउट स्विंग कडे नक्कीच उजव्या इष्टीच्या बाजूने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू असेल खराब, वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत रोहित राजभर सरांना यावेळेस मिस टाइम फटका आहे. चेंडू उडवला हवेमध्ये. चेंडू पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर कडे जातोय. चेंडूला उचलणार, फेकणार दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो. तर टीमच्या टोटलचा विचार केला तर खूपच खराब स्टार्ट केली आतापर्यंत गोरीपाडा संघानं, कारण 49 धावांचं लक्ष आपण कमी म्हणू शकतो, कारण 5 षटक आहेत, 30 चेंडू आणि 49 धावा. पहिलं षटक नक्कीच अतिशय सुरेख हाताळलं, अतिशय अप्रतिम दर्जेदार षटक सूरज केनेने हाताळलंय. यावेळेस फटका सुरेख पाहतोय आपण. दुसऱ्या टप्प्याने चेंडूला उचललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फेकी देखील चांगली, गुड थ्रो. आपण ज्या वेगाने चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो त्याच वेगाने चेंडू नक्कीच चेंडूची फेकी देखील केली जातोय. धावफलक मात्र नक्कीच एकेरी दुहेरी आकड्याने पुढे सरकतोय. टीमची टोटल आतापर्यंत लागते 6. यावेळी सुरेख फटका आहे, परंतु अंतर कमी, उंची जास्त आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, चुका होतील, झेल कॅरी होत नाही. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला. तिसऱ्या धावीसाठी मात्र नक्कीच कॉलिंग केली जाते. थांबवलंय, गरज आहे. पाहिलं आपण तर नक्कीच चेंडू तर हवेमध्ये होता आणि जज केला होतं चेंडूला, पण जजिंग चुकीची झाली. चूक जज केला असता चेंडू हातामध्ये विसावला असता, पण बिग मिस्टेक्स आपण म्हणू शकतो. मोठी चूक केली आपण. कॅच कोणाची सोडली, काच सोडले की मॅच सोडली आपण सांगू शकत नाही, कारण अंतिम टप्प्यापर्यंत क्रिकेटच्या खेळाचं भवितव्य आपण सांगू शकत नाही. पाहिला आपण तुम्ही कॅच मयूरची सोडली. यावेळेस
8 धावा धावफलकावरती लागतायत. समीकरण पाहू शकाल आपण. सेकंड ओव्हर रनिंग मध्ये आहे आतापर्यंत. 4 चेंडू फेकले जात आहेत. यावेळेस 5वा चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणू शकतो आपण. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, एक मोठं युद्ध चालू आहे. बिग फाईट सामना, बिग बॅटल आपण म्हणू शकतो. एक तेरी एक मेरी, कारण कधीतरी चेंडू स्पर्श होते बॅटला आणि कधीतरी चेंडू मात्र डॉट करतोय फलंदाजाला. पाहिलं आपण तर गोलंदाज योगेशने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 6 धावा खर्च केलेत. यावेळी हा चेंडू देखील सुरेख आहे. संधी आहे. स्टेप आउट होणं गरजेचं होतं या चेंडूवरती, कारण जेव्हा जेव्हा आपल्याला चांगले चेंडू मिळतात तेव्हा आपण नक्कीच कुठेतरी आपला अनुभव सिद्ध करत असतो. पण जेव्हा खराब चेंडू आपल्याला मिळत आहेत तेव्हा आपण नक्कीच त्या चेंडूवरती तुटून पडत असतो. पहिला पण सेकंड ओव्हर देखील कंप्लीट झाले. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. अजून सुद्धा 41 धावा इथे मात्र नक्की जमवाव्या लागतील. चेंडू शिल्लक 18 असतील. 3 षटक अजून देखील आहेत आणि 18 चेंडू मध्ये 41 धावा इथे मात्र जमवावे लागतील, तरच तुमचं टार्गेट इथे कंप्लीट होईल. टार्गेट कंप्लीट करायचं असतील तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. नक्कीच जबजरंग भावाली संघाच्या माध्यमातून त्याच्या बाजूने आपण पाहिलं तर नक्कीच तिसरा षटक हाताळण्यासाठी दिनेश येतोय, विकेश येतोय. विकेशला पाहू शकाल आपण. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती विकेश. यावेळेस चेंडू सुरेख आहे. चेंडू इष्टीचा वेध घेऊ शकला असता, परंतु नक्कीच कुठेतरी मात्र पायाची साथ लागती आणि पंच आम्हाला सांगतील नक्कीच या चेंडूवरती 1 धाव येतील. सिंगल कंप्लीट झाले. डावफलकावरती टीमची टोटल 9 लागते. बॅटिंग करत असताना पाहिलं आपण तर सागर आणि मयूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळले. सागर आतापर्यंत 3 धावांवरती खेळतोय आणि मयूर देखील 3 धावांवरती खेळतोय. दुसरं षटक रनिंग मध्ये आहे. 3री ओव्हर प्रोग्रेस मध्ये पाहू शकाल. विकेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर असेल. आता मात्र फटका मोठा आहे. जज केलं जातं चेंडूला. चूक करा नाहीयेत. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू दी पॅव्हिलियन. तर नक्कीच आपण पाहू शका तर नक्कीच रवी म्हात्रे येतो. आपण पाहू शकाल मैदानामध्ये रवाना झालाय. पाहिलं आपण तर मयूरने आपली केली संपुष्टात आणली. सागर सलामीला आला. अजून सुद्धा खेळपट्टीवरती स्वप्न मनामध्ये बालगुण नक्कीच चांगली बॅटिंग करतोय सागर. पुन्हा एकदा विकेट सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती पडल्यानंतर सरळ एसटीच्या डोक्यावरून जातोय. काय वेग आहे चेंडूचा. खूपच स्पीडने गोलंदाजी करतोय. स्पेस पहा चेंडूचा आपण. खेळपट्टी पडल्या अखेरीस लगेच तुरंत चेंडू आपण नक्कीच पाहू शकाल एसटीच्या डोक्यावरून गेला आणि खऱ्या अर्थाने नक्कीच त्याचा इथे अनुभव सिद्ध करतोय आणि चांगलं काम करतोय आपल्या टीमसाठी, कारण प्रत्येकी सूरज केनी सारखा त्याच्या खांद्याला खांदा लावायचा प्रयत्न विकेश देखील करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू एका टप्प्याने उचलणार. दरम्यान नक्कीच 1 धाव सिंगल कंप्लीट झाली. चेंडू पाहू शकाल आपण मिड विकेट मध्ये आला होता. फटका चांगला म्हणू शकतो आपण. प्रहार देखील केला होता, परंतु ती ताकद नक्कीच दिसून येत नाहीये. जर तुम्हाला युक्तीचा वापर करता येत नाही तर नक्की तुम्ही शक्ती वापरणं गरजेचं आहे, पण तो शक्तीचा वापर होत नसला युक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटचं खेळ तसंच आहे. इथे मात्र नक्कीच थांबला तो जिंकला आणि हुकला तो संपला. जर थांबून खेळला तर नक्कीच संयम बाळगावं लागेल आणि संयम बाळगून नक्कीच तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, कारण 49 धावांचं टार्गेट आपण पाहू शकाल. पार करत असताना मेहनत केली जाते गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच विनंती करायला सन्माननीय सूरज भोईर साहेब बाबगाव, तर आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय सूरजजी भोईर साहेब, विनंती असेल. नक्कीच बाबगाव गावातील समाजसेवक आहेत.
विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. चालू असला विद्यमान सामना नक्कीच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगेल, जे बजरंग भावाले बी त्याच्या जोडीनं फाईट चालू आहे गौरीपाडा संघाची. यावेळेस डाव्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंच आम्हाला सांगतील चेंडू असेल खराब. पंचानं घोषित केलाय वाईट. या वाईटच्या स्वरूपात धाव फलकावती. पुन्हा एकदा एक धाव ऍड होती. टीमची टोटल लागतीये 12. फिल्डर्स ऑन द स्कोर बोर्ड पाहू शकाल आपण 12. अजून सुद्धा मोठा फटका पाहायला मिळत नाही. एरवी म्हात्रे असतील, त्याच्या जोडीनं सागर देखील असेल. सागर स्ट्राईक वरती आहे. हा ट्रॅक चेंडू काय चाललाय मैदानच्या आतमध्ये. नक्कीच मी कौतुक करेन या गोलंदाजाचं. तिसरं षटक देखील समाप्त झालंय. आतापर्यंत टीमची टोटल फक्त आणि फक्त 12 लागते. अजून सुद्धा तर नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये 37 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा पाहू शकाल आपण सूरज खेने गोलंदाजी मार्क वरती येतो, जो पहिलाच गोलंदाज ठरला होता, ज्याने मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या P1च्या षटकामध्ये. यावेळेस चुका होत आहेत. मिसफिल्ड पाहू शकाल आपण. परंतु रवी म्हात्रे स्ट्राईक सोडणार नाहीत, कारण रवी म्हात्रेला माहिती आता मला नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. कारण 49 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट मात्र आता कुठेतरी अवघड स्थितीमध्ये तुम्हीच नेलंय. आपण जर विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये तर फक्त 12 धावा खर्च झाल्यात आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच सिंगल आली. विनंती डॉट चेंडू असेल. मोहन सुतार विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचंय. मोहनजी सुतार नक्कीच विनंती करेल. मोहन सुतार आपण यायचंय. पाठवला भिवंडीला. पाहू शकाल आपण धावफलक 2 आकड्याने मात्र नक्कीच 14 या आकड्यावरती. यावेळेस पंच आम्हाला सांगतील हा चेंडू नक्कीच सुरेख पाहतोय आपण. 1 मोर विकेट डाऊन बॅक टू द पॅव्हिलियन. तर दरम्यान शुभ आगमन झालं या स्पर्धेमध्ये. सन्माननीय मांडा गावातील अष्टपैलू खेळाडू, एक सुंदर व्यक्तिमत्व, समाजसेवक सन्मान्य श्री जगन नाना पाटील. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. करोडो के बस्ती में एक दिलदार असती असं व्यक्तिमत्व पाहू शकाल आपण. छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत नक्कीच ज्यांच्या मुखामध्ये नक्कीच नेहमी नाव घेतलं जातं सन्मान्य जगन पाटील उर्फ नाना. नानांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतं आणि तेच इथे उपस्थित झाले. तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
तर दरम्यान शुभ आगमन झाले. पाहू शकाल आपण स्वराज्य ब्रास बँड पथकाचे एक अप्रतिम सॅक्सोफोन वादक सँडी पाटील, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, स्वागत व्यक्त करूया. पाहू शकाल आपण मॅच रंगली. डेफिनेटली विचार केला तर सामना कुठेतरी मात्र जय बजरंग भावाले संघाच्या बाजूने झुकलाय. आतापर्यंत टीमची टोटल निराशाजनक परफॉर्मन्स गौरीपाडा संघाचा राहिलाय, कारण 49 धावांचं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना संकट खूप मध्ये आली. सूरज केने नावाचा वादळ देखील मध्ये आला आणि त्या वादळामध्ये नक्की सापडले ते हे 2 फलंदाज. पाहिलं आपण तर 4 षटक कंप्लीट झालाय, तर त्यामध्ये सूरजने 2 षटक हाताळले, त्यानंतर विकेशने 1 हाताळलंय, त्यानंतर योगेशने देखील हाताळले. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अखेरीस टीमची टोटल फक्त आणि फक्त लागतीय 14 धावा आणि उर्वरित चेंडूमध्ये धावांची गरज असेल अंतिम षटक आहे. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जातोय, उंची जास्त अंतर कमी आहे. मोठा, परंतु नक्कीच अंतर कमी होतं, उंची जास्त गाठली होती आणि त्याच कारणाने मात्र नक्कीच तो परिणाम भोगावा लागतो या सागर फलंदाजाला. सलामीला आला होता आणि सलामी नंतर मात्र कुठेतरी तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करतोय. पाहू शकाल आपण गौरीपाडा संघाच्या माध्यमातून विश्वास, रवी म्हात्रे देखील फक्त सिंगल कंप्लीट करून आउट झालाय. त्यानंतर राम आणि विश्वास. यावेळेस टॉपची टॉप एज आहे, एका टप्प्यात चेंडूला सेकंड स्लिप मध्ये उचललाय. दरम्यान फेकी देखील चांगली केली, संधी होती, परंतु इथे मात्र सामना पूर्णपणे आपल्या खिशात झुकवला. जबरदंग भावाले संघानं विचार केला तर टार्गेट खूपच छोटं होतं, 49 धावा म्हटलं, परंतु आपली बॉलिंग चांगली, आपली गोलंदाजी खूपच चांगली, या हेतूने या आत्मविश्वासावरती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरले जबरदंग भावाले संघ. यावेळेस स्वीप केला चेंडूला, झेल तेवढी चांगली क्लिअर केली, परंतु पंच आम्हाला सांगतील नक्कीच 1 मोर विकेट डाऊन. विश्वास बॅक टू दी पॅव्हेलियन. तर नक्कीच नवीन बॅट्समन जगदीश येतोय. विलास ची खेळी मात्र संपुष्टात आली. विश्वास खेळपट्टीवरती आहे. पाहिलं आपण चेंडू शिल्लक असतील अंतिम षटकातील 2. अतिशय शांततेचं वातावरण पाहतोय आपण. निसर्गाच्या रम्य वातावरणात ही स्पर्धा भरवली गेली आणि खऱ्या अर्थाने आमचं देखील भाग्य, आम्ही या गावात जन्मलेलं आहोत. आमचं मन मात्र या गावाच रमतं. यावेळी सुरेख फटका पाहतो आपण. चेंडू जातो लॉंग ऑफ क्षेत्राकडे, चेंडूला उचलणार, फेकणार, त्यावेळी दरम्यान नक्कीच एक सिंगल कंप्लीट झाले. टीमची टोटल फक्त आणि फक्त निराशजनक असेल. आपण पाहिलं तर सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकला. इथे मात्र देव जरी आला तरी या सामन्याचं रंगरूप बदलणार नाहीये, कारण भावाले संघ पूर्ण तयारीने उतरला होता या मैदानामध्ये आणि त्या तयारीची नक्कीच इथे मात्र जाणीव करून देते. यावेळेस बॅटची टॉप एज आहे, संधी होती, पूर्णपणे मात्र विश्वास गमावलाय, आत्मविश्वास गमावलाय गौरीपाडा संघाच्या फलंदाजानं. तर नक्कीच विजय संपादन केलं या सामन्यामध्ये जबरदंग भावाले बी संघानं आणि मात्र नक्कीच इथे मात्र हार पत्करावी लागली गौरीपाडा संघाच्या या फलंदाजांना. कारण म्हटलं जातं ना, एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, एका बाजूला जय आणि दुसऱ्या बाजूला पराजय. इथे पराजित झालाय संघ गौरीपाडा आणि जय नक्कीच संपादन केलं इथे मात्र जबरदंग भावाले संघाचा. विनंती असेल मॅच ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीचा पुरस्कारासाठी मी इन्व्हाइट करेल जबरदंग भावाले संघाच्या माध्यमातून.
रन तर मॅन ऑफ द मॅच